नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा नवीन भरतीच्या व्हिडिओचं आपले स्वागत आहे. जॉब सारथी मार्गदर्शक या यूट्यूब चॅनलवर. भारतीय सैन्याकडून अग्निपथ योजनेमार्फत महाराष्ट्राकरता सैन्य भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. तर त्यामध्ये अग्निवीर जनरल ड्यूटी, अग्निवीर टेक्निकल, अग्निवीर क्लर्क, स्टोअर कीपर टेक्निकल आणि अग्निवीर ट्रेड्समन या पदाकरता हे भरती मेळावे आयोजित करण्यात आलेले आहे. या व्हिडिओमध्ये आपण याची विस्तृत माहिती बघूयात. नोकरीविषयक माहिती, स्पर्धा परीक्षा, चालू घडामोडी यांची माहिती आणि भरती सराव पेपर याकरता आताच जॉब सारथी चॅनलला सबस्क्राईब करा. विविध भरतीच्या ऑनलाईन मॉक टेस्ट सोडवण्यासाठी jobsarthi.in या वेबसाईटला भेट द्या. भारतीय सैन्यामार्फत महाराष्ट्राकरता भरती मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे. तर त्यामध्ये 5 पद आहेत. अग्निवीर जनरल ड्यूटी, त्यानंतर अग्निवीर टेक्निकल, त्यानंतर अग्निवीर क्लर्क, स्टोअर कीपर टेक्निकल, त्यानंतर अग्निवीर ट्रेड्समन जे 10व्या वर्गावरती पद आहे. त्यामध्ये शेफ, स्टेवर्ड, वॉशरमन, बार्बर, सपोर्ट स्टाफ आणि टेलर हे पद येतात. त्यानंतर अग्निवीर ट्रेड्समन जे 8वीवरती पद आहे त्याकरता हाऊसकीपर आणि मेसकीपर हे पद येतात. अर्थातच नोकरीची ठिकाणे संपूर्ण भारतासाठी आहे. यामध्ये किती जागा देण्यात आलेल्या आहेत हे निर्दिष्टित केलेले नाही. यामध्ये काय शैक्षणिक पात्रता असेल किंवा यामध्ये कोणकोणते ARO येतात ते बघूयात. महाराष्ट्रातील 5 ARO मिळून ही महाराष्ट्रातील सैन्य भरती मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे. यामध्ये ARO नागपूर याकरता जे सहभागी जिल्हे आहेत ते नागपूर, अमरावती, अकोला, यवतमाळ, वर्धा, वाशिम, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर आणि गोंदिया असेल. त्यानंतर ARO मुंबईकरता मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, नंदुरबार आणि धुळे हे सहभागी जिल्हे असतील. ARO पुणेमध्ये अहमदनगर, बीड, लातूर, उस्मानाबाद, पुणे आणि सोलापूर हे जिल्हे असतील. ARO औरंगाबाद याकरता औरंगाबाद, बुलढाणा, हिंगोली, जळगाव, जालना, नांदेड आणि परभणी या जिल्ह्याचा समावेश असेल. आणि ARO म्हणजेच आर्मी रिक्रुटमेंट ऑफिस कोल्हापूर यामध्ये कोल्हापूर, सातारा, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा आणि दक्षिण गोवा यांचा समावेश असेल. यांच्यामार्फत आपण हा फॉर्म भरू शकता. आपण अग्निवीर जनरल ड्यूटी या पदाकरता फॉर्म भरत असाल तर आपल्याकडे किमान 45% गुणांसह 10वी पास असायला पाहिजेत आणि प्रत्येक विषयात किमान 33% गुण या उमेदवाराला असायला पाहिजेत. ज्या उमेदवारांकडे हलके वाहन चालन परवाना म्हणजे ड्रायव्हिंग लायसन्स असेल त्यांना अग्निवीर जनरल ड्यूटी या पदाकरता प्राधान्य देण्यात येईल. त्यानंतर अग्निवीर टेक्निकल या पदाकरता उमेदवार किमान 50% गुणांसह 12वी विज्ञान शाखेमध्ये उत्तीर्ण असायला पाहिजेत. त्याचबरोबर 12वीमध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ आणि इंग्रजी हे विषयांचा समावेश असायला पाहिजेत आणि प्रत्येक विषयात किमान 40% गुण त्या विद्यार्थ्याने उमेदवाराने घेतलेले असावेत. ज्या उमेदवारांचा संबंधित ITI ट्रेड झालेला असेल किंवा डिप्लोमा झाला असेल असे उमेदवारसुद्धा अग्निवीर टेक्निकल या पदाकरता फॉर्म भरू शकतात. अग्निवीर क्लर्क म्हणजेच आता त्या पदाचं नाव कार्यालयीन सहाय्यक असं करण्यात आलेलं आहे. आणि स्टोअर कीपर टेक्निकल या पदाकरता आपल्याला फॉर्म भरायचा असेल तर किमान उमेदवार 60% गुणांसह 12वी पास असायला पाहिजेत. तो कला किंवा वाणिज्य किंवा विज्ञान शाखेतील असला तरी चालेल आणि प्रत्येक विषयात किमान 50% गुण त्याने घेतलेले पाहिजेत. इयत्ता 12वीमध्ये किमान 50% गुणांसह इंग्रजी विषय किंवा गणित विषय, अकाउंटिंग किंवा बुक कीपिंग हे विषय त्याला असायला पाहिजेत. अग्निवीर ट्रेड्समन जे 10व्या वर्गाचं पद आहे त्याकरता उमेदवार किमान हा 10वी वर्ग पास असायला पाहिजेत आणि प्रत्येक विषयात किमान 33% गुण त्याला किमान असायला पाहिजेत. त्यानंतर अग्निवीर ट्रेड्समन जे 8व्या वर्गावरतीचं पद आहे त्याकरता उमेदवार किमान 8वी वर्ग पास असायला पाहिजेत आणि प्रत्येक विषयामध्ये त्याला किमान 33% गुण असायला पाहिजेत. उमेदवाराचं वयोमर्यादा यामध्ये बघूयात. किमान 17.5 वर्ष ते कमाल 21 वर्ष ज्या उमेदवारांचे वय असेल असे इच्छुक उमेदवार या भरतीसाठी पात्र असतील. म्हणजेच उमेदवाराचा जन्म हा 1 ऑक्टोबर 2003 ते 1 एप्रिल 2007 या दरम्यान झालेला असावा. यामध्ये 1 ऑक्टोबर आणि 1 एप्रिल ह्या दोन्ही तारखा समाविष्ट असतील. या पदाकरता पुरुष उमेदवाराची शारीरिक पात्रता काय असायला पाहिजेत. अग्निवीर जनरल ड्यूटी किंवा अग्निवीर ट्रेड्समन याकरता उमेदवार किमान 168 सेंटीमीटर उंच असायला पाहिजेत. अग्निवीर टेक्निकल या पदाकरता आपल्याला फॉर्म भरायचा असेल तर उमेदवाराची उंची 167 सेंटीमीटर किमान असायला पाहिजेत. त्यानंतर अग्निवीर क्लर्क किंवा स्टोअर कीपर टेक्निकल या पदाकरता उमेदवार किमान 162 सेंटीमीटर इतका उंच असायला पाहिजेत. वजन हे आर्मी मेडिकल स्टँडर्डनुसार उंची आणि वयाच्या प्रमाणात असायला पाहिजेत. पुरुष उमेदवाराची छाती हे अग्निवीर जनरल ड्यूटी किंवा अग्निवीर क्लर्क किंवा स्टोअर कीपर टेक्निकल याकरता फॉर्म भरत असेल तर 77 सेंटीमीटर न फुगवता आणि फुगून 5 सेंटीमीटर अधिक भरायला पाहिजेत. त्यानंतर अग्निवीर ट्रेड्समन किंवा अग्निवीर टेक्निकल या पदाकरता आपण फॉर्म भरत असाल तर उमेदवाराची छाती हे 76 सेंटीमीटर आणि फुगून 5 सेंटीमीटर इतके भरायला पाहिजेत. शारीरिक पात्रतेमध्ये कोणकोणत्या उमेदवारांना शिथिलता देण्यात आलेली आहे ते बघूयात. म्हणजे सैनिक किंवा माजी सैनिक यांचा मुलगा असेल किंवा युद्धातील
विधवेचा पुत्र असेल किंवा माजी सैनिक विधवेचा पुत्र असेल किंवा विधवेचा दत्तक मुलगा किंवा जावई असेल यांना उंचीमध्ये 2 सेंटीमीटर, छातीमध्ये 1 सेंटीमीटर, वजनामध्ये 2 किलोग्रामपर्यंत शिथिलता देण्यात येईल। जे उमेदवार उत्कृष्ट खेळाडू असतील आणि त्यांनी राष्ट्रीय किंवा राज्य आणि जिल्हा किंवा महाविद्यालयीन किंवा शाळा किंवा राज्य किंवा विद्यापीठ चॅम्पियनशिपमध्ये प्रतिनिधित्व केलेले असेल असे उमेदवार त्यांना उंचीमध्ये 2 सेंटीमीटर, छातीमध्ये 3 सेंटीमीटर, वजनामध्ये 5 किलोग्रामपर्यंत सवलत देण्यात येईल। आता बघूयात की निवडीचे टप्पे कोणकोणते आहेत। यामध्ये फेज 1 आणि फेज 2 परीक्षा असतील। फेज 1मध्ये सामान्य प्रवेश परीक्षा कॉमन एंट्रन्स एक्झाम जे असेल ते ऑनलाईन लेखी परीक्षा असेल। ते पास झाल्यानंतर फेज 2मधील फिजिकल फिटनेस टेस्ट हे आपल्याला रॅली साईडवर द्यावं लागेल आणि त्यानंतर शारीरिक पात्रता ते सुद्धा रॅली साईडवर द्यावं लागेल आणि त्यानंतर मेडिकल टेस्टहून आपली पोस्टिंग होईल। आता बघूयात फेज 1मधील सामान्य प्रवेश परीक्षेचं स्वरूप काय असेल। ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीची वस्तुनिष्ठ बहुपर्यायी सिस्टीमची असेल। परीक्षेचा कालावधी हा 50 प्रश्नांसाठी 1 तासाचा असेल किंवा 100 प्रश्नांचा हा पेपर असेल तर 2 तासासाठी असेल। यामध्ये प्रत्येकी 1 गुण, प्रत्येक प्रश्न प्रत्येकी 1 गुण याप्रमाणे असेल। यामध्ये नकारात्मक गुण असेल म्हणजे प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी आपल्या बरोबर उत्तरांच्या गुणांमधून 0.25 हे गुण वजा करण्यात येतील। जे उमेदवार अग्निवीर कार्यालय सहाय्यक किंवा स्टोअर कीपर टेक्निकल या पदाकरता फॉर्म भरतील तर त्यांना फेज 1मधील लेखी परीक्षासुद्धा द्यायची आहे आणि टायपिंग टेस्टसुद्धा द्यायची आहे। फेज 1मधील लेखी परीक्षा दिल्यानंतर यांची टायपिंग टेस्ट होईल आणि ते त्यांना परीक्षा दरम्यान इंग्रजीमध्ये 30 शब्द प्रति मिनिट इतकी टायपिंग टेस्ट त्यांना उत्तीर्ण व्हावे लागेल। त्यानंतरच त्यांची फेज 2मधील जे परीक्षा असेल त्यासाठी ते पात्र असतील। फेज 2मधील फिजिकल फिटनेस टेस्ट बघूयात। यामध्ये 1.6 किलोमीटर उमेदवाराला अंतर रनिंग करायचं आहे। यामध्ये 2 ग्रुप देण्यात आलेले आहे। जर आपण पहिल्या ग्रुपमध्ये आपल्याला यायचं असेल तर आपल्याला ते अंतर 5 मिनिट 30 सेकंदाच्या आतमध्ये पार करावं लागेल। त्यासाठी 60 गुण देण्यात येतील। जर आपण हे अंतर 5 मिनिट 31 सेकंद ते 5 मिनिट 45 सेकंदमध्ये पार केलं तर आपल्याला ग्रुप 2मध्ये ठेवून आपल्याला किमान 48 गुण हे देण्यात येतील। त्यानंतर आपलं बीम पुलअप्स होईल। पुलअप्स करताना जर आपण 10 पुलअप्स केले तर 40 गुण देण्यात येतील, 9 केले तर 33, 8 केले तर 27, 7 केले तर 21 आणि 6 पुलअप्स केले तर आपल्याला किमान 16 गुण देण्यात येतील। त्यानंतर 9 फूट डिच आणि झिगझॅग बॅलन्सिंग आपलं होईल। त्यासाठी कोणतेही मार्क्स नाही, फक्त हे क्वालिफाईंग मोडची परीक्षा असेल ते आपल्याला द्यावं लागेल। जे उमेदवार अग्निवीर टेक्निकल आणि अग्निवीर ऑफिस असिस्टंट किंवा स्टोअर कीपर टेक्निकल यासाठी फॉर्म भरत असतील तर त्यांना ही जी परीक्षा आहे फक्त क्वालिफाईंग मोडची असेल। याचे मार्क्स त्यांचे पुढच्या कोणत्याही टप्प्यासाठी ग्राह्य धरण्यात येणार नाहीत, फक्त त्यांची लेखी परीक्षा आणि जे काही संबंधित परीक्षा असेल ते होईल। आता बघूयात की विशेष प्रवीणता मिळालेले उमेदवार त्यांना लेखी परीक्षेमध्ये कोणते विशेष गुण देण्यात येतील। जे उमेदवार आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करतील त्यांना 20 गुण देण्यात येतील। वरिष्ठ किंवा कनिष्ठ राष्ट्रीय स्तरावर राज्य प्रतिनिधित्व केलेले आणि कोणत्याही स्पर्धेत वैयक्तिक पद जिंकलेले किंवा स्पर्धेत टीम इव्हेंटमध्ये किमान 8व्या स्थानावर आलेल्या उमेदवारांना 15 गुण देण्यात येतील। त्यानंतर इंटर युनिव्हर्सिटी चॅम्पियनशिपमध्ये कॉलेज किंवा युनिव्हर्सिटीचे प्रतिनिधित्व केलेले आणि कोणत्याही स्पर्धेत वैयक्तिक पद जिंकलेले किंवा संघात 6व्या क्रमांकावर आलेल्या उमेदवार यांना 10 गुण देण्यात येतील। खेलो इंडिया गेम्समध्ये राष्ट्रीय स्तरावर राज्य प्रतिनिधित्व केलेले आणि कोणत्याही स्पर्धेत वैयक्तिक पद जिंकलेले किंवा संघात 6व्या क्रमांकावर आलेले उमेदवार यांना 10 गुण देण्यात येतील। राज्य स्तरावर किंवा प्रतिनिधित्व केलेले आणि कोणत्याही स्पर्धेत वैयक्तिक पद जिंकलेले किंवा संघ स्पर्धेत 4थ्या स्थानावर आलेल्या उमेदवारांना 5 गुण देण्यात येतील। ऑल इंडिया स्कूल गेम फेडरेशन दरम्यान राज्य स्कूल संघाचे प्रतिनिधित्व केलेले आणि टीम स्पर्धेत वैयक्तिक किंवा 6व्या क्रमांकापर्यंत कोणतेही पद जिंकलेले उमेदवार यांना 5 गुण देण्यात येतील। सैनिक किंवा माजी सैनिक यांचा मुलगा, युद्धातील विधवेचा पुत्र किंवा माजी सैनिक विधवेचा पुत्र यांना परीक्षेमध्ये 20 गुण हे विशेष गुण म्हणून देण्यात येतील। जे उमेदवार NCC धारक आहेत म्हणजेच NCC A प्रमाणपत्र ज्यांच्याकडे आहे त्यांना 5 गुण देण्यात येतील। NCC B प्रमाणपत्र ज्यांच्याकडे आहे त्यांना 10 गुण देण्यात येतील। NCC C प्रमाणपत्र ज्यांच्याकडे आहे आणि ज्यांनी अग्निवीर जनरल ड्युटी याकरता फॉर्म भरला असेल तर त्यांना 20 गुण। अग्निवीर स्टोअर कीपर किंवा टेक्निकलमध्ये ज्यांनी फॉर्म भरला असेल त्यांना 20 गुण। जे ट्रेड्समन पदासाठी ज्यांनी फॉर्म भरला आहे त्यांच्यासाठी 15 गुण देण्यात येतील। NCC C प्रमाणपत्र आणि प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये ज्यांनी भाग घेतलेला असेल त्यांना म्हणजेच अग्निवीर जनरल ड्युटीमध्ये फॉर्म भरला असेल लेखी परीक्षेमध्ये त्यांना 25 गुण देण्यात येतील। अग्निवीर
क्लर्क किंवा स्टोअर कीपर टेक्निकल असतील त्यांना 20 गुण देण्यात येतील आणि ट्रेड्समनमध्ये त्यांनी फॉर्म भरला असेल तर त्यांना 20 हे गुण बोनसचे ॲडिशनल देण्यात येतील। आपण अग्निवीर टेक्निकल पद याकरता फॉर्म जर भरला असेल आणि आपल्याकडे जे किमान शैक्षणिक पात्रता मागितलेली आहे त्या व्यतिरिक्तसुद्धा तुमच्याकडे ITI कोर्स असेल किंवा कौशल्य पात्रता असेल तर आपल्याला ॲडिशनल गुण देण्यात येतील। त्यामध्ये 10वी नंतर जर आपला ITI 2 वर्षाचा अभ्यासक्रम झालेला असेल तर आपल्याला 20 गुण देण्यात येतील। 10वी नंतर 2 किंवा 3 वर्षाचा डिप्लोमा आपला झाला असेल तर आपल्याला 30 गुण देण्यात येतील। 12वी तसेच ITIमधील 1 वर्षाचा अभ्यासक्रम झाला असेल तर 30 गुण देण्यात येतील। 12वी नंतर ITIमधील 2 वर्षाचा अभ्यासक्रम झाला असेल तर 40 गुण देण्यात येतील आणि 12वी नंतर डिप्लोमा धारक जर आपण असाल तर आपल्याला लेखी परीक्षेमध्ये 50 गुण देण्यात येतील। हा फॉर्म आपल्याला ऑनलाईन पद्धतीने 22 मार्च 2024 या दरम्यान किंवा त्या अगोदर भरायचा आहे। यामध्ये फी 250 इतकी अधिक बँक चार्जेस राहतील। परीक्षा जे भरती प्रक्रिया आहे त्याचं वेळापत्रक फेज 1 मधील ऑनलाईन परीक्षा ही 22 एप्रिल 2024 ला असेल आणि ते परीक्षा आपण पास झाल्यानंतर थोड्याच दिवसानंतर फेज 2 मधील जे भरती मेळाव्याची जे फिजिकल टेस्ट असतील किंवा जे काही इतर टेस्ट असतील त्या रॅलीच्या ठिकाणी आपल्याला द्यावे लागतील। मित्रांनो, आपल्याला जॉब सारथीमार्फत ऑनलाईन फॉर्म भरायचे असतील तर स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवरती आपण आम्हाला आर्मी फॉर्म असे व्हॉट्सॲप करू शकता। आपल्याला बिनचूक अचूक असे तुमचे ऑनलाईन फॉर्म भरून मिळतील। मित्रांनो, अशा प्रकारचा हा व्हिडिओ होता। या व्हिडिओची विशेष जे काही माहिती असेल ते डिस्क्रिप्शनमध्ये लिंकद्वारे मी दिलेली आहे। त्याची PDF असेल, ऑनलाईन लिंक असतील किंवा अधिकची माहिती असेल ती आपण डिस्क्रिप्शनमध्ये बघू शकता। हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास आपण या व्हिडिओला लाईक करू शकता, तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवाराला शेअर करू शकता।